नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं। आज आपल्याला अंकगणितातील अत्यंत महत्त्वाचा टॉपिक बघायचा आहे, ज्याचं नाव आहे विभाज्यतेच्या कसोट्या। आता या विभाज्यतेच्या कसोट्या कशासाठी असतात, तर या कसोट्याच्या माध्यमातून तुम्हाला कॅल्क्युलेशन करणं सोपं जातं, म्हणजेच काय तर भागाकार करणं सोपं जातं। तर हा भागाकार जो आहे हा तुमचा स्पीडने आला पाहिजे, विथ ॲक्युरेसी झाली पाहिजे। म्हणजे नुसती स्पीड असून चालणार नाही, तर तुम्हाला याच्यामध्ये स्पीड विथ ॲक्युरेसी महत्त्वाची आहे। मग हा जो घटक आहे विभाज्यतेच्या कसोट्या, हा कुठे कुठे महत्त्वाचा आहे ते मी तुम्हाला सांगतो। विभाज्यतेच्या कसोट्या काय कसोट्या आहेत, आता बघा लक्षात घ्या। विभाज्यता कशा कशाने होते हे महत्त्वाचं आहे, आणि ती विभाज्यता करत असताना किंवा एखाद्या संख्येने विभाज्य आहे हे बघत असताना कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवणं अपेक्षित आहे, तर हे सगळं मी तुम्हाला आजच्या या लेक्चर मध्ये समजावून सांगणार आहे। तर विभाज्यतेच्या कसोट्यामध्ये पहिल्यांदा जर आपण बघितलं तर दोनची कसोटी। आता याचा अर्थ असा की 2 या संख्येने कुठल्या कुठल्या संख्येला भाग जाईल, एवढंच आहे। 2 या संख्येने कुठल्या कुठल्या संख्येला भाग जाईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 या संख्येने, म्हणजे आता पुढे जेवढ्या समसंख्या येणार आहेत त्या सर्व समसंख्यांना 2 ने भाग जाणार। आता समसंख्यांना भाग जाणार याचाच अर्थ असा की विभाज्यतेच्या कसोट्यामध्ये समसंख्यांना 2 ने निश्चित स्वरूपामध्ये भाग जातो। समसंख्यांना 2 ने निश्चित स्वरूपात भाग जातो, आणि जर 2 ने समसंख्यांना भाग जातो तर 2 ही स्वतः सुद्धा समसंख्याच आहे। म्हणून 2 ची कसोटी लक्षात ठेवत असताना ज्या संख्येच्या एकक स्थानी काय पाहिजे, तर एकक स्थानी पाहिजे 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असेल, 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला 2 ने निश्चित स्वरूपामध्ये भाग जात असतो। समजा आता 2 ने भाग जाणाऱ्या संख्या 248, एकक स्थानी 8 आला, 2 ने भाग जाणार। 220, एकक स्थानी 0 आला, 2 ने 100% भाग जाणार। एकक स्थानी 222, एकक स्थानी 2 आलेला आहे, काय होणार, 2 ने भाग जाणार। ठीक आहे। त्यानंतर आहे 424, एकक स्थानी काय 4 आहे, 2 ने भाग जाणार। ठीक आहे। त्यानंतर आहे 1026, एकक स्थानी 6 आलेला आहे, मग काय होणार, 2 ने त्या संख्येला भाग जाणार। याचाच अर्थ असा की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला 2 ने निश्चित स्वरूपामध्ये भाग जात असतो। आता 2 ची कसोटी तसं पाहायला गेलं तर खूप सोपी आहे, लक्षात ठेवायला पण सोपी आहे, आणि ठीक आहे, लक्षात ठेवायला सोपी आहे, त्याचबरोबर यूज म्हणजे तिचा वापर करायला सुद्धा ती सोपी आहे। ही झाली तुमची 2 ची कसोटी। त्यानंतर पुढे आहे 3 ची कसोटी। कशाची कसोटी, 3 ची कसोटी। बघा एक 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 आपण काय करतोय समजून घेतोय। 3 ची कसोटी, आता ही 3 ची कसोटी काय आहे तर ते मी तुम्हाला सांगतो। ठीक आहे, बघा आता दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला जर 3 ने भाग गेला तर त्या संख्येला 3 ने भाग जात असतो। जसं आता इथं
दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला, इथं थोडस लिहून घेतो मी तुमच्या लक्षात येईल. दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला, जी संख्या देतील त्या संख्येतील अंकाच्या बेरजेला, अंकाची काय करायची, बेरीज करायची. आणि ह्या अंकाच्या बेरजेला जर 3 ने भाग गेला, तर ती संख्या त्या संख्येस म्हणा, ठीक आहे, तर त्या संख्येस तीन ने भाग जातो. ठीक आहे, बघा 3 ची कसोटी काय म्हणते की जर एखादी संख्या दिलेली आहे आणि त्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला जर 3 ने भाग गेला तर त्या संख्येला 3 ने भाग जात असतो. जसं मी घेतला अंक इथं 27, कोणता अंक घेतला मी इथं 27. 27 अंक घेतल्यानंतर याच्यात अंक कोणते, 2 + 7 बरोबर किती आलं, 9. आणि या 9 ला कितीने भाग जातो, 3 1 3 3 3 9, म्हणजे 27 ला काय होणार आहे, 3 ने भाग जाणार आहे. आणखी एक उदाहरण घेतो मी, ठीक आहे, 36 उदाहरण घेतलं, याच्यामध्ये 3 + 6 बरोबर किती आलं, 9 भागिले 3, 3 1 3 3 3 9, 3 ने भाग द्या. ठीक आहे, मग कोणतीही संख्या घ्या तुम्ही, त्या संख्येला जर तुम्ही त्या संख्येतील अंकाची बेरीज केली तर त्या संख्येला 3 ने भाग गेला पाहिजे. ठीक आहे, मग घ्या दुसरे एक उदाहरण घेऊ आपण इथं संख्येसाठी. बघा आता एक संख्या घेतोय, याच्यामध्ये एक संख्या घेऊ, चला कोणतीही रॅन्डम घेऊ. आता ही मी संख्या घेतली आहे, ठीक आहे, 2,93,412, 2,93,412 ही संख्या घेतली आहे. आणि तुम्हाला साधा प्रश्न विचारला की या संख्येला म्हणजे या संख्येला 3 ने भाग जाईल किंवा कसं. तर ही जी संख्या दिसते समोर, या संख्येला तुम्हाला 3 ने भाग घालवण्यासाठी आधी काय करावं लागेल, तर या संख्येच्या मध्ये तुम्हाला बेरीज करावी लागेल. मग बघा 2 अंक दिसतोय, 2 घेतला, पुन्हा +9 घेतला, पुन्हा +3 घेतला, +4 घेतला, +1 घेतला, +2 घेतला. यांची बेरीज बघा, 9 2 11, 11 3 14, 14 4 18, 19 20 21, बेरीज किती आली, 21 आली. जर माझ्या या बेरजेला 3 ने भाग गेला, 3 1 3 3 7 21, जर या बेरजेला 3 ने भाग गेला तर समजून घ्या की त्या संख्येला सुद्धा 3 ने भाग जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे या पद्धतीने आहे, बाकी दुसरं काही नाही. ठीक आहे, चला आता त्यानंतर आपल्याला बघायची 4 ची कसोटी. 3 ची कसोटी समजली सगळ्यांना, 4 ची कसोटी. 4 ची कसोटी, आता 4 ची कसोटी काय, कसोटी म्हणजे काय, डिव्हिजिबिलिटी टेस्ट. ठीक आहे, मग आता ही डिव्हिजिबल आहे का नाही, या डिव्हिजिबिलिटी टेस्टने म्हणजे हा टेस्ट लावल्यानंतर 4 ला भाग जातो का नाही, या सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला अपेक्षित आहेत. मग 4 ची कसोटी काय म्हणते की अंकातील म्हणजे जी संख्या दिली आहे त्या संख्येच्या एकक आणि दशक या 2 अंकांनी तयार होणारी जी संख्या आहे त्या संख्येला जर 4 ने भाग गेला तर त्या संख्येला कशाने भाग जात असतो, पूर्ण 4 ने निश्चित भाग जात असतो. जसं उदाहरण घेऊ आपण 216. जर 216 मी उदाहरण घेतलं तर 216 ही काय संख्या आहे, या संख्येच्या एकक स्थान आणि दशक स्थान, एकक स्थान आणि दशक स्थान कोण आहेत, 16.
मग या 16ला जर 4 ने भाग केला, 4 की का 4, 4 चौक 16, तर संपूर्ण 216ला देखील 4 ने भाग जात असतो. काय म्हणलं मी तुम्हाला की जर 16ला 4 ने भाग केला तर काय होत असतं, पूर्ण संख्येला 4 ने भाग जात असतो. क्लिअर झालं. मग आता असे काही उदाहरण आहेत, आणखी उदाहरण घेऊ आपण. जसं की इथे एक उदाहरण घेतो बघा, असं काहीतरी घ्या आणि आता बघा काय काहीतरी संख्या दिली मी आणि शेवटी काय शेवटचे दोन याचा विचार केला तर किती आहे, 48 आहे. 48 ला मी 4 ने जर भाग दिला, 4 एक 4 आणि 4 दोन्ही 8, 12 येतं, बरोबर आहे. तर या संपूर्ण संख्येला 4 ने भाग जातो म्हणजे जातो. ठीक आहे. आणखी एक उदाहरण घेऊ 4 ने भाग देण्यासाठीचं. ठीक आहे. आता दोन शेवटचे घेतल्यानंतर संख्या काय झाली, 84. 84 ला 4 ने भाग जातो का, 4 दोन्ही 8, 4 एक 4, म्हणजे 21 पूर्ण भाग गेला. निशेष भाग गेला पाहिजे. भाग जाणे म्हणजे काय, तर त्या संख्येला निशेष भाग जाणे. मग जर निशेष भाग जात असेल तर ती संख्या काय आहे, 4 ने विभाज्य आहे असं म्हणता येतं. त्यानंतर सगळ्यात सोपं आणखी एक याच्यामध्ये संकल्पना आहे बघा. ठीक आहे, याच्यामध्ये आणखी एक संकल्पना आहे की जर 4 ने भाग दिला पाहिजे दोन संख्यांना, शेवटच्या दोन अंकाला, शेवटचे दोन अंक काय पाहिजे, 4 ने विभाज्य पाहिजे, 4 ने विभाज्य पाहिजे. आता हे एक झालं. त्याच्यामध्ये आणखी एक आहे की शेवटचे दोन अंक, समजा जर दोन शेवटचे शून्य असतील तर त्याला सुद्धा 4 ने भाग जात असतो. कोणतेही दोन शेवटचे जर दोन शून्य असतील तर त्याला 4 ने भाग जात असतो. ठीक आहे. दोन शेवटचे बघा देऊन, 900 भागविले 4, 4 दोन्ही 8, 1 उरला, 4 दोन्ही 8, 2 उरले, 4 25 बघा. ठीक आहे. आणि पुन्हा 225 गुणिले जर 4 केलं, 4 25, शून्याला 0 2, 4 दोन्ही 8 आणि 2, 10 ला 0, हातचा 1, 4 दोन्ही 8 आणि 1 9. म्हणजेच काय, तर जर एखाद्या संख्येच्या शेवटी म्हणजे शेवटचे दोन घर एकक आणि दशक जर दोन्ही शून्य असतील तर 4 ने त्या संख्येला भाग जातो. ठीक आहे. आता अजून एक की या संख्येला जर समजा दोन्ही घरांना 4 जातो, तर समजा जर 4 घर असतील, दोन घर तसे 4 घर जर 2 0 0 असतील तरी सुद्धा 4 ने भाग जातो. म्हणजे दोन घर असतील तर जातो, 4 घर असतील तर जातो, 6 घर असतील तरी भाग जातो, 8 घर जर असतील तरी सुद्धा भाग जातो. म्हणजे 2 4 6 8, म्हणजे 4 चं काय की जर शेवटी 2 शून्य असतील तरी 4 ने भाग जातो, 4 शून्य असतील 4 ने भाग जातो, 6 शून्य असतील 4 ने भाग जातो, 8 शून्य असतील तरी 4 ने भाग जात असतो. महत्वाचं काय की समजा शेवटचे जे दोन अंक आहेत, त्या शेवटच्या दोन अंकांनी मिळून जर शेवटच्या दोन अंकाला जर 4 ने भाग जात असेल तर इतर सर्व संख्येला म्हणजे उर्वरित सर्व संख्येला 4 ने भाग जात असतो. ती संख्या 4 ने विभाज्य असते. हे इतकं सोपं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायची 5 ची कसोटी. जगातली सगळ्यात सोपी कसोटी कोणती असेल तर ती 5 ची कसोटी. अगदी सगळ्यात सोपी, लक्षात ठेवायला बी सोपी आणि तिचा यूज करायला पण सोपी. 5 ची कसोटी. मग 5 ची कसोटी काय की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. जसं आता मी इथं 100 घेतलं, एकक स्थानचा अंक काय 0 आहे, 100 ला 5 ने भाग जाणार म्हणजे जाणार.
दिला 5, 5 एक 5, 5 दोन्ही 10, किती आलं 20 आलं. एखादी संख्या आहे समजा 55, या 55 संख्येला 5 ने भाग जातो का? तर जातो. मग किती? 5 एक 5, 5 एक 5, किती आलं 11 आलं. म्हणजे ही जी संख्या दिसते तुम्हाला, तर त्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला निश्चित स्वरूपामध्ये 5 ने भाग जात असतो. निश्चित स्वरूपामध्ये 5 ने भाग जातो. मग बघा, ही झाली 5 ची कसोटी. आता पुढे तुम्हाला बघायची 6 ची कसोटी. ठीक आहे. आता 6 ची कसोटी काय आहे की ज्या समसंख्येला 3 ने भाग जातो, बघा ज्या समसंख्येला 3 ने भाग जातो आणि 6 ने पूर्ण भाग जातो, त्या संख्येला 6 ने पूर्ण भाग जात असतो. ठीक आहे. बघा काय म्हणलं मी तुम्हाला की एखादी संख्या घेतली, ती समसंख्या पाहिजे फक्त. 6 ची कसोटी, 6 ची कसोटी. ही 6 ची कसोटी काय आहे? तर एखाद्या संख्येला 3 ने भाग गेला आणि 6 ने जर भाग गेला, म्हणजे 6 ने आणि 3 ने, ठीक आहे, 3 ने आणि 6 ने भाग गेला तर त्या संख्येला 6 ने भाग जात असतो. ठीक आहे. पण ती संख्या काय पाहिजे? समसंख्या पाहिजे, सम. ठीक आहे, समच संख्या पाहिजे. जर 6 ने भाग द्यायचा असेल तर समसंख्या असेल तरच त्या संख्येला 6 ने भाग जात असतो. विषम संख्येला 6 ने भाग कधीही जाणार नाही. ठीक आहे, हे लक्षात घ्या. कोणत्याच विषम संख्येला 6 ने निशेष भाग जाणार नाही. कारण का? तर त्या संख्येला 6 ने भाग देण्यासाठी एक अट आहे महत्वाची की ती संख्या कशी पाहिजे? 6, म्हणजे पूर्ण 6 च्या पटीमध्ये पाहिजे. मग मी इथं जर 18 घेतलं, 18, तर याला 6 ने भाग जातो का रे? 6 1 6, 6 2 12, 6 1 18. ठीक आहे. मी जर इथं 36 घेतलं, 36, तर इथं 6 ने भाग जातो. 6 1 6 6 36 जातो. बरोबर आहे. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला 6 ने जर भाग द्यायचा असेल तर काय करावं लागतं? या संख्येला 3 ने भाग जातो आणि या संख्येला 6 ने पण भाग जातो. 3 1 3, 3 चौक 12, 6 1 6, 6 2 12. इथं जर मी 24 घेतलं तर याला 3 ने भाग जातो. 24 घेतलं तर याला 6 ने भाग जातो. 3 8 24, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 चौक 24. म्हणजेच काय? ज्या संख्येला 3 ने भाग जातो, 6 ने पण भाग जातो आणि ती समसंख्या आहे, काय म्हणतोय? ती समसंख्या आहे, तर त्या संख्येला 6 ने निश्चित स्वरूपामध्ये भाग जातो. तुम्ही म्हणणार मग 6 ने भाग जातो तीच तर कसोटी आहे. पण 6 ची पट लक्षात ठेवायची. 6 ची पट जर समजा 600 असेल तर 6 ने भाग जाणार. ठीक आहे. 1200 असेल तर 12 ने भाग जाणार. 1200 असेल तरी 6 ने भाग जाणार. जसं इथं मी 1200 म्हणतोय तर या 1200 ला 3 ने पण भाग जातो आणि या 1200 ला 6 ने पण भाग जातो. बघा देऊ, 3 चौक 12, किती आलं 400, 6 2 12, किती आलं 200. म्हणजे हेच पॅटर्न आहे. ज्या संख्येला 3 ने आणि 6 ने भाग जातो, आता हे दोन साधारण गोष्टी आणि ती संख्या समसंख्या आहे, तर त्या संख्येला काय असतो? 6 ने भाग जात असतो. ठीक आहे. त्यानंतरची कसोटी आहे 7 ची कसोटी. बघा आता 7 ची कसोटी काय आहे. ठीक आहे. इथं माझ्याकडे 7 ची कसोटी आहे. 7 ची कसोटी. तर 7 ची कसोटी खूप सोपी आहे, पण पुस्तकामध्ये मात्र बऱ्याचशा पुस्तकात दिलेली नाही. म्हणजे तुम्हाला जे मार्केटमध्ये अनेक गणिताची पुस्तकं सापडतात त्यापैकी बऱ्याचशा पुस्तकामध्ये 7 ची कसोटीच दिली नाही. तिथं डायरेक्ट म्हटलं ट्राय अँड एरर मेथडने तुम्ही भागाकार करून पहा आणि मग तुम्ही भागाकार करून पाहिल्यानंतर तुम्हीच ठरवा की त्या संख्येला कितीने भाग जातोय, त्या संख्येला 6 ने भाग जातोय किंवा नाही हे तुम्हीच बघा, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. ओके, यस. तर बघा आता 7 ची कसोटी. मग 7 ची कसोटी मग तुम्हाला माहिती आहे, आता 7 चा जर वर्ग जर मी घेतला तर किती येतो? 7 7 49. आता ही 7 ची कसोटी अशी आहे की जी काही संख्या आहे
त्या संख्येचा शेवटचा अंक घ्या, त्याची दुप्पट करा, किती आली 18, आणि 18 मधून उर्वरित संख्या वजा करा, किती आली 4, किती आलं 14, बरोबर आहे 14 आलं. आता हे 14 छोटे म्हणून तुमच्या लक्षात आलं की 7 ची दुप्पट 14 आहे, बरोबर आहे की नाही, 7 ची दुप्पट 14 आहे. परंतु तरी सुद्धा आपण काय करायचं, परत या 4 ची दुप्पट केली मी, किती आले 8, आणि उर्वरित अंक या 8 मधून वजा करा, 7 येतं. 7 किंवा 0 असेल म्हणजेच काय, उर्वरित सगळ्यात शेवटी जर 7 आलं किंवा 0 आलं तर त्या संख्येला काय असतो, 7 ने निशेष भाग जात असतो. ठीक आहे. जर मी 56 घेतलं उदाहरण म्हणून तर 7 ने भाग जातो का, हा प्रश्न आहे. तर 6 ची दुप्पट घेतली, 6 ची दुप्पट घेतली, किती आली 12, हे 12 मधून 5 वजा केलं, किती आलं 7 आलं. ठीक आहे, 7 आले, 7 आणि 5 12. ठीक आहे, 12 तून 5 वजा केलं, किती आलेलं आहे 7 आलेले. ठीक आहे, बघा 7 12 वजा 5, 12 वजा 5. ठीक आहे, 12 तून 5 वजा केले, खाली किती येतं 7 येतं. 7 जर आलं तर समजायचं 7 ची कसोटी परफेक्ट बसली. मोठमोठे अंक घेऊन सुद्धा तुम्ही काय करू शकता, याची पडताळणी करू शकता. म्हणजे लक्षात घ्या की हे सगळं बघत असताना तुम्हाला तुमचे जे कौशल्य किंवा पटकन बघायचंय की याच्यातून त्याला भाग जातोय किंवा नाही, तर हे त्या ठिकाणी तिथं महत्वाचं आहे. ठीक आहे, 7 ची कसोटी झाली. 8 ची कसोटी बघायची आता. 8 ची कसोटी. आता 8 ची कसोटी काय, तर 8 ची कसोटी सगळ्यात सोपी. बघा, दिलेली संख्या एखादी संख्या दिलेली आहे, दिलेल्या संख्येतील एकक, दशक, शतक स्थानचा अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला 8 ने भाग गेला पाहिजे. आता 4 ची कसोटी आठवून बघा. 4 ची कसोटी जर तुम्ही आठवली तर त्या 4 च्या कसोटीमध्ये तुमच्या असं लक्षात येईल की 4 च्या कसोटीमध्ये लक्षात येईल की एकक आणि दशकचा अंक बघा 216 घेतलं होतं, आठवलंय का, 216 एकक आणि दशक स्थानचा अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला 4 ने भाग गेला तर त्या संख्येला 4 ने भाग जात होता. तसं आता 8 च्या कसोटीमध्ये एकक, दशक आणि शतक या तिन्ही तीन अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 8 ने भाग गेला पाहिजे. जर तसा भाग गेला तर समजायचं त्या संख्येला 8 ने भाग जातो. ठीक आहे, एक उदाहरण घेतो बघा. बघा हे अंक आहे. ठीक आहे, 23,45,488. ठीक आहे, तर याच्यामध्ये एकक स्थानचा अंक, दशक स्थानचा अंक आणि शतक स्थानचा अंक, एकक स्थानचा अंक, दशक स्थानचा अंक आणि शतक स्थानचा अंक, या तिघांनी मिळून संख्या कोणती तयार झाली 488. आणि जर याला 8 ने भाग गेला तर समजायचं त्या संख्येला 8 ने पूर्ण भाग जातो. ठीक आहे, 8 सख 48 आणि 8 एक 8, 8 सख 48 आणि 8 एक 8 पूर्ण भाग गेला. याचाच अर्थ या संख्येला 8 ने पूर्ण भाग जाणार आहे. 8 च्या एकक, दशक आणि शतक स्थानी जर 3 शून्य असतील तर 8 ने पूर्ण भाग जातो. त्यानंतर जसे 3 शून्य तसे 6 शून्य असतील तरी सुद्धा 8 ने भाग जातो. ठीक आहे, म्हणजे 3 च्या पटीतले शून्य जर असतील तर 8 ने भाग जात असतो. अजून एक 8 ने भाग जाण्यासाठी ती संख्या समसंख्या असायला पाहिजे. ती संख्या कशी असायला पाहिजे, समसंख्या असायला पाहिजे. जर समसंख्या असेल तर ती संख्या काय असते 8 ने पूर्णपणे विभाज्य असते. आता बघूया पुढची 9 ची कसोटी. ठीक आहे, 9 ची कसोटी. आता 9 ची कसोटी काय, तर ज्या संख्येला म्हणजे आता 3 ची कसोटी जशी होती
की संख्येतील अंकाच्या बेरजेला 3 ने जर भाग दिला तर त्या संख्येला 3 ने भाग जात असतो. सेम टू सेम 9 ची कसोटी. संख्येतील अंकाच्या बेरजेला 9 ने भाग गेला पाहिजे. काय? संख्येतील अंकाच्या बेरजेला जी काही संख्या आहे त्या संख्येतील अंकाच्या बेरजेला बेरीज कितीने भाग गेला पाहिजे? 9 ने भाग गेला. 9 ने जर भाग गेला तर त्या संख्येला कितीने भाग जातो? मग त्या संख्येला 9 ने भाग जातो. ठीक आहे, बघा त्या संख्येला 9 ने भाग जातो. म्हणजेच काय? 9 ने निशेष भाग जातो. हे महत्वाचं आहे. 9 ने निशेष भाग जातो. निशेष शब्द महत्वाचा आहे. 9 ने निशेष भाग जातो. ठीक आहे, निशेष म्हणजे पूर्णपणे भाग जात असतो. आणि मग पूर्णपणे भाग जातो याचाच अर्थ ती संख्या 9 ने काय आहे? म्हणजे 9 ने विभाज्य आहे. ठीक आहे, आता हे झाली 9 ची कसोटी. तसंच 10 ची कसोटी आहे. 10 ची कसोटी एकदम सोपी, सेमच, की ज्या संख्येच्या अंकाच्या म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी एकक स्थानी 0 असेल तर त्या संख्येला 10 ने पूर्ण भाग जात असतो. बघा 10 ची कसोटी. आता ही कसोटी पुस्तकात दिली नाही कारण एकदम सोपी आहे. लक्षात ठेवणं पण खूप सोपं आहे की संख्येच्या एकक स्थानी 0 असेल तर त्या संख्येला 10 ने पूर्ण भाग जात असतो. 10 1 10. कोणतीही संख्या घ्या, एकक स्थानी 0 पाहिजे. दशक दुसरं काहीच नाही, फक्त 0 पाहिजे, एकक स्थानी 0 पाहिजे. त्या संख्येला काय होणार? 10 ने पूर्ण भाग जाणार. ठीक आहे, कोणती संख्या घ्या, 90 घेतली, 10 ने भागवायचंय. 10 1 10, 10 9 90. किंवा 10 ने भाग देत असताना समजा मी घेतलं 4 6 8 आणि 0 आणि विचारलं या संख्येला 10 ने भाग जाईल का? तर 100% जाईल. कारण का? छेदातल्या 10 वरचा एक 0 उडवला, वरचा एक 0 उडवला. हे झालं त्याचं उत्तर. म्हणजे 10 ची कसोटी अगदी सोपी आहे. आता 11 ची कसोटी बघा. 11च्या कसोटीमध्ये 11ची कसोटी काय आहे? की संख्येतील अंकाच्या एकाआड एक येणाऱ्या संख्येतून म्हणजे एकाआड एक जे संख्या येतात, समजा मी 121 घेतलं तर याच्यामध्ये ही 11ची कसोटी. 11ची कसोटी मी 121 घेतलं तर एकक स्थान, दशक स्थान आणि शतक स्थान म्हणजे एकाआड एक समस्थानचे अंक आणि विषम स्थानचे अंक यांच्यातील फरक. समजा आता विषम स्थानचे अंक 1 आणि 1 2 वजा 2 मधला अंक हा किती झाले? 0. मी घेतलं 1331 घेतलं आणि 1331 घेत असताना मी काय केलं? समस्थानचे अंक आणि विषम स्थानचे अंक. बघा आता हे आहेत विषम स्थानचे अंक, हे आहेत समस्थानचे अंक. बरोबर आहे ना? बघा 1 2 3 आणि 4. मी काय केलंय? 4 2 घेतले आणि 1 3 घेतले. एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थान म्हणजे एकक स्थान आणि शतक स्थानचा अंक, दशक स्थान आणि हजार स्थानचा अंक. आता 1 + 3 बरोबर 4 आणि 1 + 3 बरोबर किती आलं? 4. 4 वजा 4 बरोबर किती आलं? 0. ठीक आहे, अशा पद्धतीनं जर एकाआड एक अंक सोडून त्यांच्यातला जर फरक काढला तर त्या संख्येला 11 ने निशेष भाग जात असतो. ठीक आहे, 11 ने निशेष भाग जात असतो. 11ची ही कसोटी आहे. त्यानंतर बघायची आहे 12ची कसोटी. ठीक आहे, आपल्याला बघायची 12ची कसोटी. आता लक्षात घ्या, आता 12 या संख्येला जर 3 ने 4 ने गुणवलं तर 4 त्रिक 12 येतं. याचाच अर्थ
3 ची कसोटी आणि 4 ची कसोटी जर पूर्ण झाली तर त्या संख्येला 12 ने पूर्ण भाग जात असतो. म्हणजे याचा अर्थ ज्या संख्येला 3 ने भाग जातो आणि ज्या संख्येला 4 ने पूर्णपणे भाग जातो त्या संख्येला 12 ने निशेष भाग जात असतो. म्हणजे 12 ने भाग जाण्यासाठी त्या संख्येला 3 ने भाग गेला पाहिजे. याचाच अर्थ त्या संख्येतील अंकाची बेरीज 3 च्या पटीत पाहिजे. 12 ने भाग जाण्यासाठी त्या संख्येला 4 ने भाग गेला पाहिजे. याचाच अर्थ त्या संख्येतील अंकाच्या त्या संख्येतील शेवटच्या 2 अंकांना 4 ने भाग गेला पाहिजे. मुळामध्ये ती संख्या समसंख्या पाहिजे म्हणजेच त्या संख्येला 12 ने भाग जाईल. लक्षात ठेवा 3 ची कसोटी आणि 4 ची कसोटी या दोघांचा पडताळा घेतल्यानंतर जर 3 ने आणि 4 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 12 ने निशेष भाग जात असतो. ठीक आहे. जसं इथे एक उदाहरण घेऊ आपण 4488. आता मुळामध्ये जर तुम्ही 4 अधिक 4 अधिक 8 अधिक 8 असं जर केलं तर 8 आणि 8 16 आणि 4 20 आणि 4 24 24 झालं. याला तुम्ही 3 ने भाग दिला 3 8 24 याला 3 ने पूर्णपणे भाग दिलेला आहे म्हणजे 3 ची कसोटी परिपूर्ण झाली. त्यानंतर 4888 यातले शेवटचे 2 अंक आहेत 88. 88 ला जर 4 ने भाग जात असेल 4 2 8 4 2 8 तर 4 ने भाग जातो. म्हणजे याचा अर्थ या संख्येला 12 ने सुद्धा भाग जातो. ठीक आहे. 12 ने पूर्णपणे भाग जात असतो. तुम्ही 12 ने पूर्णपणे भाग घालून बघू शकता काहीही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की 12 ने भाग जाण्यासाठी 3 ने आणि 4 ने भाग जाणे कंपल्सरी आहे. त्यानंतर आहे 12 ची कसोटी झाल्यानंतर तुमची आहे 15 ची कसोटी. ठीक आहे. तुम्ही म्हणणार सर 12 झाल्यानंतर 13 सोडून दिलं 14 सोडून दिलं डायरेक्ट 15 का सोडून दिलं 15च का घेतलं? कारण ही 13 जी संख्या आहे ही आहे मूळ संख्या. ठीक आहे. मूळ संख्या आणि 14 च्या पटीत म्हणजे 7 च्या पटीत असणाऱ्या संख्या त्यांना 14 ने निशेष भाग जात असतो. म्हणजे 14 ची कसोटी ही 7 चीच कसोटी असते. 14 ची जी कसोटी आहे ती 7 ची कसोटी असते. 7 ची कसोटी म्हणजे 7 ची जी आहे तीच 14 ची आहे हे इतर अपेक्षित आहे. ठीक आहे. म्हणून 13 आणि 14 काय केलंय 13 आणि 14 14 ची म्हणजे 7 ची हा लक्षात घ्या. 13 14 ची म्हणजे 7 ची. आता घेऊ आपण 15 ची कसोटी. 15 ची कसोटी. आता 15 ची कसोटी काय आहे? 15 ची कसोटी बघा. तर या 15 च्या कसोटीमध्ये ज्या संख्येला 3 ने 5 ने पूर्ण भाग जातो काय सांगताय 3 ने भाग जातो आणि 5 ने भाग जातो त्या संख्येला 15 ने भाग जातो. 3 ची कसोटी काय की ज्या संख्येतील अंकाची बेरीज 3 च्या पटीत पाहिजे. अंकाची बेरीज कशात पाहिजे 3 च्या पटीत पाहिजे. 3 च्या पटीत पाहिजे. बरोबर आहे की नाही? ही झाली 3 ची कसोटी. आणि 5 ची कसोटी काय म्हणते एकक स्थानी काय पाहिजे एकक स्थानी म्हणतोय एकक स्थानी 0 किंवा काय पाहिजे 5 पाहिजे. 0 किंवा 5 पाहिजे. म्हणजे त्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर 5 ने भाग जातो आणि त्या संख्येच्या अंकाची बेरीज 3 च्या पटीत असेल तर काय होतं 3 ने भाग जातो. म्हणजे 15 ने भाग जाण्यासाठी काय पाहिजे तुम्हाला त्या संख्येला काय पाहिजे 5 ने पूर्ण भाग गेला पाहिजे 3 ने पण पूर्ण भाग गेला पाहिजे. एक उदाहरण घेऊयात आपण. ठीक आहे. एक उदाहरण घेऊयात. बघा आता एक उदाहरण घेतोय. बघा दोन तुमच्या इथं क्रायटेरिया कंप्लीट झालेले आहेत. दोन क्रायटेरिया अशा कंप्लीट झालेले आहेत.
कसं बघा 11,235 3 ने भाग गेला पाहिजे याच्यासाठी. आता 3 ने भाग जाण्यासाठी आणि 5 ने भाग जाण्यासाठी 5 एकच स्थानी 5 आहे म्हणजे पूर्णपणे 5 ने भाग जाणार आहे. आणि 1 + 1 + 2 + 3 + 5 म्हणजे बघा 1 आणि 1 2 2 आणि 2 4 4 आणि 3 7 7 आणि 5 12 किती आलं 12 आलं. 12 भागिले 3 केलं तर 3 चोक 12 म्हणजे 3 ने पूर्णपणे भाग गेला आणि 5 ने पण पूर्णपणे भाग गेला. याचाच अर्थ 11,235 या संख्येला 15 ने पूर्णपणे निशेष भाग जाणार आहे. ही झाली 15 ची कसोटी. त्यानंतर आहे 36 ची कसोटी. कितीची कसोटी 36 ची कसोटी. आता 36 ची कसोटी म्हणजे काय तर 36 ने त्या संख्येला पूर्णपणे भाग केला पाहिजे. मग 36 चे जर तुम्ही मूळ अवयव बघितले तर त्याच्यामध्ये 9 आणि 4 म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार 9 आणि 4 या संख्यांचा गुणाकार दिसतो. मग 9 ची कसोटी तुम्हाला माहिती आहे ज्या संख्येला 3 ने भाग जातो त्या संख्येला 9 ने भाग जातो. बरोबर आहे की नाही. म्हणजे परत 9 3 ची कसोटी आणि 4 ची कसोटी तुम्हाला माहिती आहे ज्या संख्येला 2 ने आणि 4 ने भाग जातो. बरोबर आहे की नाही. किंवा शेवटचे दोन अंक काय असतात 4 ने विभाज्य असतात म्हणजे 4 ने भाग जातो. बरोबर आहे. शेवटचे दोन अंक 0 0 असतात म्हणजे 4 ने भाग जातो. आणि ती संख्या काय असते सम असते. सम 4 ने भाग देण्यासाठी ती संख्या सम पाहिजे म्हणजे 36 ने भाग जातो. म्हणजे 9 ने आणि 4 ने जर भाग गेला तर त्या संख्येला 36 ने भाग जात असतो. ठीक आहे. तर या पद्धतीनं अशा या विभाज्यतेच्या कसोट्या होत्या. याच्यामध्ये ठीक आहे याच्यामध्ये आणखी एक कसोटी आहे 72 ची कसोटी आपण बघू. 36 चंच काय आहे दोन असतात 72 ची बघू. 72 ची कसोटी कशाची कसोटी 72 ची कसोटी 72 ची कसोटी. ठीक आहे. आता ही 72 ची कसोटी काय आहे तर 72 ची कसोटी म्हणजे 8 आणि 9 ने भाग जाणार आहे. 8 9 72 8 ने भाग जातो आणि 9 ने पण भाग जातो. मग 8 ने भाग जाण्यासाठी संख्येतील एकक दशक आणि शतक स्थानच्या अंकांना भाग गेला पाहिजे. बरोबर आहे की नाही. आणि 9 ने भाग जाण्यासाठी त्या संख्येच्या म्हणजे 3 ने भाग गेला पाहिजे. म्हणजे परत तेच इथं 4 ने भाग गेला पाहिजे. म्हणजे 4 ने 3 ने भाग जातो म्हणजे काय तर तुम्हाला 8 ने भाग घालवायचा आहे 9 ने भाग घालवायचा. जर 8 ने 9 ने भाग गेला तर त्या संख्येला 72 ने निशेष भाग जात असतो. म्हणजे 72 ने निशेष भाग घालवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे त्या संख्येच्या 72 ची कसोटी हे दिसते तुम्हाला. मग 8 ने आणि 9 ने भाग तुम्हाला तुमचा गेला पाहिजे. आता याच्यातले काही प्रश्न आहेत ते प्रश्न मी तुम्हाला त्याची लिंक देईल त्याची पीडीएफ देईल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जा तिथून ती डाउनलोड करून घ्या. आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनलची तिथं लिंक मी तुम्हाला दिलेली आहे. त्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता तिथलची ती लिंक वर जाऊन तुम्ही तो ग्रुप जॉईन करू शकता. त्याच्यावर याच्या सर्व पीडीएफ ज्या आहेत त्या अवेलेबल आहेत. मग आता ह्या पीडीएफ अवेलेबल मी तुम्हाला करून दिल्या त्याच्यावरचा तुम्हाला सराव करायचा आहे जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमच्या सर्वच्या सर्व शंका दूर होतील आणि विभाज्यतेवर जे काही प्रश्न येतील ते सर्व प्रश्न तुमचे काय होतील दुरुस्त होतील किंवा चांगल्या पद्धतीने तुम्ही परफॉर्मन्स करू शकणार आहात. ठीक आहे. आता आणखी याच्या पुढे आपल्याला आता म्हणजे जे आपण याच्या अगोदर बघितले आज तर पूर्ण कसोट्यावरचाच पूर्ण लेक्चर आहे. कसोट्या तुमच्या ह्या ज्या सगळ्या कसोट्या आहेत त्या सगळ्या कसोट्या एकदा परत मी रिवाइज करतो आणि मग आपण थांबूया. ठीक आहे. एकदा बघा एकदा जर बघितलं आपण तर लक्षात येईल तुमच्या कोणकोणत्या कसोट्या आपण बघितलेल्या आहेत. ठीक आहे. तर बघा सुरुवातीपासून बघा 2 ची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक आहेत त्या संख्येला एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक आहेत त्या संख्येला 2 ने पूर्णपणे भाग जात असतो. त्याच्यानंतर 3 ची कसोटी
दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला जर 3 ने भाग गेला तर त्या संख्येला 3 ने भाग जात असतो. त्यानंतर 4 ची कसोटी, ज्या संख्येचा एकक स्थान आणि दशक स्थान बनून, ही 3 चीच कसोटी, ठीक आहे. एकक स्थान आणि दशक स्थान बनून जर त्या संख्येला एकक स्थान आणि दशक स्थान या दोघांना जर 4 ने भाग गेला तर 4 ला संपूर्ण त्या संख्येला 4 ने भाग जात असतो. त्याच्यानंतर 5 ची कसोटी, ज्या संख्येच्या एकक स्थानी आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 या दोन अंक असतात त्या संख्येला काय असतो, 5 ने पूर्ण भाग जात असतो. ज्या 6 ची कसोटी, ज्या संख्येला 3 ने आणि 2 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने भाग जातो. 7 ची कसोटी, ज्या संख्येतील अंकाच्या शेवटच्या अंकाचे दुप्पट करून उर्वरित संख्येतून वजा केल्यानंतर जर फरक 7 किंवा 0च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला 7 ने निशेष भाग जात असतो. 8 ची कसोटी, ज्या संख्येला 2 ने आणि 4 ने भाग जातो त्या संख्येला 8 ने भाग जातो. 9 ची कसोटी, ज्या संख्येला 3 ने भाग जातो त्या संख्येला 9 ने भाग जात असतो. ती संख्या 9 पेक्षा छोटी नसावी. त्यानंतर म्हणजे 9च्या पटीमध्ये असावी, ठीक आहे. त्याच्यानंतर 10 ची कसोटी, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल तर त्या संख्येला 10 ने निशेष भाग जातो. 11 ची कसोटी, ज्या संख्येच्या एकाआड एक अंकाची बेरीज ही एकाआड एक अंकाची बेरीज दोघांची एकाआड एक येणाऱ्या अंकांची जी बेरीज आहे त्यांच्यातला फरक जर 11 किंवा 0 असेल किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्येला 11 ने भाग जातो. 12 ची कसोटी, ज्या संख्येला 3 ने 4 ने भाग जातो त्या संख्येला 12 ने भाग जातो. 13 ची कसोटी, 13 ही मूळ संख्या आहे. 14 ची कसोटी, ज्या संख्येला 7 ने भाग जातो किंवा 7च्या पटीमध्ये आहे त्या संख्येला 14 ने भाग जातो. त्यानंतर 15 ची कसोटी, 3 आणि 5 ने भाग जाणाऱ्या संख्येला 15 ने भाग जातो. 16 ची कसोटी, 2, 4 आणि 8 या संख्येने म्हणजे त्यांची पट आहे, 2, 4 आणि 8 ची पट आहे, त्या पटीतल्या 8च्या पटीतल्या संख्येला 16 ने भाग जात असतो. 17 त्यानंतर 17 मूळ संख्या आहे. 18 9 ने आणि 3 आणि 9 ने भाग जाणाऱ्या संख्या. 20 माहितीये 20 10 ने भाग गेला पाहिजे, 5 ने भाग गेला पाहिजे, ठीक आहे. म्हणजे त्याच्या पुढची संख्या एकक स्थानी काय असलेली 0 असलेली, या सगळ्या मूळ संख्या, ठीक आहे. मग आता ती पट आहे म्हणजे तुमची 15 ची असेल, 36 ची असेल, 72 ची असेल. तर अशा पद्धतीने आज आपण विभाज्यतेच्या कसोट्या अभ्यासलेल्या आहेत. याच्यावर वारंवार चांगल्या पद्धतीचे प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबतोय. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय भारत.